मंडळी गाळे भेट. अरे अरे मी मयुरी विरारवरून आहे आणि माझी ही पहिली राईड आहे. मला स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता की मी विरारवरून वसईपर्यंत तरी जाईल. मी आजपर्यंत वसईपर्यंत पण नाही गेली राईड बाईक म्हणजे स्कूटीने. तर मी आज डायरेक्ट पहिल्यांदा आली ती डायरेक्ट 180 किलोमीटर डायरेक्ट जवळपास 200 क्रॉस केले पहिल्यांदा आणि तेही छोट्या मुलाबरोबर. तर आता जो आला आहे की आता विचार करू शकते की लडाखला जाऊ शकते. गेमचं नाव आहे हा ग्लास. अरे तुमचा हा ग्लास बरोबर ना आलाय. डोपर खांदे बॉल. तर पहिला प्रश्न असा आहे, सुरुवात करूया आपण की लडाख आम्ही कोणत्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि किती ते किती तारखेच्या मध्ये. उपस्थित पाहुणे यांसाठी हे मामांजी आलेले आहेत. नमस्कार सगळ्यांना करा. नमस्कार नमस्कार नमस्कार. कारण की मला पहिल्या राईडपासून मी प्लॅन करत होतो की मला नितीन बरोबर राईड करायचीच आहे. 156 सबस्क्रायबर असताना मी तुम्हाला फॉलो केलं तेव्हापासून मी ब्लॉग बघतोय आणि फायनली तो आजचा दिवस आला की मला राईड जॉईन करायला भेटली फायनली. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर म्हणजे आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ही जी राईड अरेंज केली होती तर त्याच्यामध्ये आपण एक आगळा वेगळा असा क्वेश्चन अँड आन्सरचा एक क्विज ठेवलेला आहे. तो म्हणजे आपण जी लडाख राईड केलेली आहे तर त्याबद्दलच आपल्याकडे ही सगळी जी 27-28 मंडळी आलेली आहेत. तर यापैकी किती जणांनी ब्लॉग बघितलेत नाही बघितलेत, पण प्रश्न साधे सोपे आहेत. तर त्याच्यामध्ये राईड केलेल्यांपैकी निशान भाऊ आणि मी आहे. आपले एकनाथ भाऊ काही कारणास्तव येऊ नाही शकले. तर हा व्हिडिओ एकनाथ भाऊ तुम्ही बघत असाल तर ही सगळी मंडळी तुम्हाला मिस करतात. वेअर इज टायगर? टायगर बोलायचं. हा टायगरला मिस करतो आम्ही. काय तुम्ही काय बोलाल? टायगर खरोखर मिस झालाय, कुठेतरी हरवलाय. टायगर हरवलेला आहे. चला तर जराही वेळ न घालवता आजच्या आपल्या छोट्याशा अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सुरुवात करूया. कारण या सगळ्या गोष्टी या आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्येच घडतात. कारण सुरुवातीपासून जो ब्लॉग तुम्ही बघत आलात ना तो आता कंटिन्यू आपण करतो आहे. तर छोटे मोठे माझ्या डोक्यात जे काही क्वेश्चन्स होते, जे आतापर्यंत जेवढे काही एपिसोड झालेले आहे त्याला अनुसरून आपण हे प्रश्न थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे प्रश्न म्हणजे फक्त विचारणार नाही तर त्याच्यासाठी आपण छोटे मोठे गिफ्टसुद्धा सगळ्यांसाठी आणलेले आहेत. तर हे स्पॉन्सर गिफ्ट नाही आहेत, हे आपणच आपल्या पैशातून खरेदी केलेले आहेत. तर मंडळी जी आपण 26 जुलैला एक राईड केली होती, सर्वप्रथम त्याचं एक प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ते 3 प्राइजेस होते. जी जास्त सुंदर अशी रील व्हायरल होईल तर त्यानिमित्त आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली ज्याला जास्त व्ह्यूज येतील. तर पहिला नंबर आला होता चिंतामणीचा, दुसरा नंबर आला होता नितेशचा. तर त्यापैकी नितेश इथे आलेला आहे. तर नितेशसाठी जोरदार टाळ्या. आणि तिसरा नंबर होता सिद्धेशचा. तर सिद्धेशसुद्धा नाही आहे. तर सुरुवातीलाच आपण आत्ताची सुरुवात जो आपला रील कॉम्पिटिशन झाली त्याचं पारितोषिक देऊन करूया. तर मी विनोद सरांना सांगेन की नितेशला पारितोषिक देण्यात यावं. इथे असं आहे, आता असं आहे तिथून तर नितेशला एक फक्त सांगेन की कसं वाटतं आपल्या सबस्क्रायबर या सगळ्या फॅमिलीसोबत येऊन तुला? खूप छान वाटतं. मी पण भरपूर राईड केल्या तुझ्याबरोबर. कधी असं वाटलं नाही म्हणजे वेगळा एक आपली फॅमिलीच आहे. नाही ते नंतर. तर चालेल. असेच
असाच प्रयत्न करत जा येणाऱ्या राईडमध्ये सुद्धा आणि असेच पारितोषिकं जिंकत जा. तर हा काहीसा वेगळा एक्सपिरियन्स होता. तर नितेशसाठी पुन्हा एकदा टाळ्या. थँक्यू. तर चला जराही न वेळ घालवता आपण आपला मेन जे आहे त्याला सुरुवात करूया. तर त्यासाठी उपस्थित पाहुणे यांसाठी हे मामांजी आलेले आहेत. नमस्कार सगळ्यांना करा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि इथे एक मुलगा सुद्धा आपण पाहायला आलेलो आहे. चला तर याच्यामध्ये असं असणार आहे, आपले टोटल 18 ते 20 प्रश्न आहेत. 18 ते 20 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नाला प्राईज नाही. 18 प्रश्नांपैकी जो जास्त उत्तर देईल तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे काही असेल ते त्याप्रमाणे. ठीक आहे. तर चला आपल्या आजच्या राऊंडअपला सुरुवात. तर पहिला विदाऊट नंबरवाला प्रश्न की लडाख राईड कोणी कोणी पाहिलेली आहे, हात वर करायचे. पाहिलेली आहे म्हणजे बघितलेत व्हिडिओज, असे हात नाही, अर्धी नाही, जेवढी काय पाहिली. हां चला, म्हणजे ती मंडळी थोडीफार नवीन आहेत. तर तुम्ही आन्सर द्या. बोलतो ना बाण लागला तर लागला. तर पहिला प्रश्न असा आहे, सुरुवात करूया आपण की हां तर पहिला प्रश्न असा आहे की हां चला हे भंकस जास्त नको, वेळ आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, मग सगळे स्किप करतील. लडाख आम्ही कोणत्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि किती ते किती तारखेच्या मध्ये आम्ही हा लडाख एक्सपिडिशन केला होता? काय असं नाही, त्याच्यावर डिबेट नाही करायची आपल्याला. तू काय उत्तर दिलं? ओके 30 हां 7 ते 28. सॉरी नो. आणि आपल्याला कुठल्याही याच्यावर डिबेट नाही करायचं, एक्सप्लेनेशन नाही पाहिजे. जे झालं ते फायनल. नो सॉरी, नो नथिंग, नो कुछ. आता पटकन द्यायचं, ज्याचा आवाज मोठा. इथे मानकरी बसलेत. हा का? हा जज. चला प्रश्न असा आहे, कोणत्या राज्यातून राईड करताना एकाच वेळी 2 कुत्री मेली होती? आम्हाला वाटेत दिसली होती. पटकन नितेश काळे. तिसरा प्रश्न आहे, आम्ही तिघांनी सुरुवातीला किती दिवस नाईट राईड केली होती? नाही हे बायकॉट आहे. सेकंड कोण होता? ए थांबा, सेकंड आवाज कोणी ऐकलाय? हा मोरे. ए तू इकडे. हा उत्तरच नाही द्यायचं. घाटालूप्स जे होतं, जे मनालीला जाताना आम्हाला घाटालूप्स लागलं होतं, ते टोटल किती वळणांचं होतं? नेक्स्ट 28. चला आता मी तुमच्यासाठी 4 ऑप्शन देतो. ऑप्शन पटापट आहे का? 20, 22, 24, 18. 27, 28. त्याचा आवाज आला. नितेश सागर दोन्ही लिहूया. आम्ही लेहमध्ये स्टे केलेला बरोबर, तेव्हा आम्ही तिकडे एक स्तूपा पाहिला होता. त्या स्तूपाचं नाव काय? करेक्ट, मोठा सागर. नुब्रा व्हॅलीमध्ये जी मॉनेस्ट्री आहे तिचं नाव काय? तिकडे कॅमेरा तिथे ठेव. हा एक गेस बरोबर आहे. ऑप्शन सांगतो पण त्याच्या आधी कोण? ठीक आहे. ऑप्शन आहे पटापट आहे का? हिक्किम, नुब्रा व्हॅली मॉनेस्ट्री. थांबता 4 ऑप्शन आहेत. हा बायकॉट हा. धनकर आणि डिस्किट. हे काय नाव त्याचा? सिद्धार्थ. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. आम्ही एका ठिकाणी सेन्सिटिव्ह ठिकाणी स्टे केला होता. पठाणकोटला जाताना माझ्या मित्राच्या आर्मी कॅम्पमध्ये राहिलो होतो घरी बरोबर. तर त्या एरियाचं नाव काय होतं जिथे आता सिंदूरचं ऑपरेशन? ट्राय गेस. हां नाही एक पण नाही. चला ऐका. अंबाला,
अंबाला, पहलगाम, उधमपूर, बालापूर. आणि नाव पण मित्राचं. हा तो तुझ्या वर्गात होता. आता यापैकी कोणता मोटरेबल पास नाही आहे? ऑप्शन आहेत ओमलिंगला, चिटकुला, लाचुंगला, बारालाचला. चिटकुला. हे बाजूला चिटकुला. नाही बाकी सगळे आता आम्हाला जाताना ना अचानक वादळी वारा पाऊस भेटला होता. आम्ही एका शेड खाली बघितलं असेल तुम्ही. हां तर त्या स्टेट किंवा राज्याचं नाव काय म्हणजे शहर? अजून जवळ एरिया तो मी एरिया तो एरिया मी स्पेसिफिकली बोललो होतो की आम्ही इकडे येऊन थांबलोय. गुजरात होता. ऐका पटापट. नाही एक पण नाही आले. ऑप्शन्स आहेत. प्रश्न कुठे गेला? हा लुधियाना, पठाणकोट, अरे तुम्ही ऑप्शन आहेत ना ऐकत. ऐका नरवाणा, पठाणकोट, जलंधर, लुधियाना. हे पण बोलले होते पण ते भव्य शंकराची मूर्ती जिचा मी ड्रोन शॉट घेतला होता एकदम हायएस्ट, ती कोणत्या राज्यात होती? काय नाव? चॉकलेट तुला. 12 झाले प्रश्न. आता शेवटचे 6 राहिलेत. जगातलं सगळ्यात उंच पेट्रोल पंप कोणत्या शहरात? डिस्कशन नाही पाहिजे आपल्याला. नाही रे, होय रे, पटकन. संपलं. संपलं. न्यूमा. करेक्ट. आणि तुम्ही पण करेक्ट होतात. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे पण तो न्यूमामध्ये. जिथे तू चार्ज करायला परत बंद केलं, परत उघडलं, परत बंद केलं. विशाल भाऊंसाठी टाळ्या. म्हणजे एकदम परफेक्टली ते व्हिडिओ बघतात आपले. आता जिथे तारे बघतात ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी कोणत्या शहरात होती? तिकडे पण दाखव. ते विचार करतात. एकदा चुकीचं बोललं तर गेला चान्स. ॲस्ट्रॉनॉटिकल ऑब्झर्वेटरी जिथे मी पिक्चर्स पण असे दाखवले होते ऑब्झर्वेटरी मध्ये. हा बोल. चला फटाफट. नाही गेला तू. मला ऑप्शन सांगू दे. कोणतं? नाही गोल घुमट. चला ऐका पटापट. न्योमा, पांग, उमलिंगला, हानले. टिक्का भाऊ काय? टिक्का भाऊसाठी टाळ्या. एक नंबर. आता हे तर आधी सांगितलं होतं, परत सांगतो. माझी गाडी कोणत्या शहरात बंद पडली होती? म्हणजे ते बॅटरी लावली. हा बरोबर. झाल्या टाळ्या विशाल भाऊंसाठी परत एकदा. आणि खास विनोद सरांसाठी खूप टाळ्या. हां की लडाख राईडसाठी त्यांनी गरजेच्या गोष्टी बऱ्याच साऱ्या केल्या होत्या. थर्ड लास्ट क्वेश्चन. आता हा वादळी वारा सेकंड टाइमचा आहे म्हणजे रिटर्नचा. जेव्हा बर्फ पण होता आम्हाला काहीच दिसत नव्हतं. जिथे 400 किलोमीटर करायचं होतं तिथे 100च किलोमीटर. नो डिस्कशन. तर ती एक व्हॅली होती जिथे मी असं वळून काळा अंदाज म्हणजे हे दाखवलं की ते येत आहेत, आम्ही पळतोय. हा चला सेकंड लास्ट क्वेश्चन. सगळ्यांना माहिती आहे की लेह लडाख सेन्सिटिव्ह एरिया आहे. तिथे 2 बॉर्डर्स आहेत. एक बॉर्डर्स कोणती असेल? सेकंड. हां तर तिथे वॉर मेमोरियल्स आहेत बरोबर. आणि माझं असं मत आहे की प्रत्येकाने एकदा तरी जाऊन बघावं. आपण हे फ्रीडम जे आजचं आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आहे बरोबर. तर यापैकी कोणतं वॉर मेमोरियल नाही आहे? एक आहे, 3 आहेत आणि एक नाही आहे. ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं आहे, सगळ्यांनी ऐका, पहिलाच ओरडू नका.
इथे आहे काय? इथे नाही ते असं पण मी चष्मा नाही घातला. नाही आहे आणि आम्ही पाहिलेलं नाही. नाही ते नाहीच आहे, ते नाहीच आहे. पहिलं आहे ऑप्शन रिजांगला वॉर मेमोरियल, सेकंड सियाचीन वॉर मेमोरियल, थर्ड चिटकुल वॉर मेमोरियल आणि चौथं कारगिल वॉर मेमोरियल. तिथून कोणतरी बोललं. हां, तर आता मोटरेबल पासच आहे, कारण लडाख हे जाणलं जातं की मोटरेबल हायेस्ट लोएस्ट त्याच्यानुसार आणि भरपूर आहेत. आपण जेवढे करू ना दरवर्षी तेवढे कमीच आहे, संपणार नाहीत. तर सगळ्यात पहिलं पाहिलेलं मोटरेबल पास, तिथे जाताना रस्ता थोडा कठीण होता. आत्तापर्यंतच्या मध्ये तो सुरुवातीचा एकदम कठीणच रस्ता होता. पहिला 4 ऑप्शन पटापट देतो, लवकर आहे का? नाही ते नाही, नो डिस्कशन. चला ऑप्शन आहेत नकीला, फोटूला, जोजूला. चुकलं, हे बायकॉट. परत आहे का? हे दोघे बायकॉट. लाचुंगला, जोजीला, फोटूला, नकीला. जोझिला. तुम्ही पुढच्या वर्षी मॅप लावा. आपण चला शेवटचा प्रश्न आजचा. याला ऑप्शन द्यायची गरज नाही आहे असं मला वाटतंय. इथे दिसतंय का बघतोय. म्हणून ते बोलले का? आम्हाला जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे आम्हाला असं नाही, तो जो जातो प्रत्येकाला मिळतं, कारण हायेस्ट आहे जिथे बाहेरच्या देशातून पण रायडर्स येतात. तर ते त्या पासचं नाव काय? कोण बोलला? काय बोलला तुझ्या? कुठे? नाव विसरलं. वर्ल्ड रेकॉर्ड झाला उमलिंगला प्लास. सत्यम. इकडे कॉपी झाली. नो डिस्कशन, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर 19 प्रश्नांचं मी बायफर्गेट करेन, प्रत्येक किती काय आहे. ठीक आहे. तर आता निशांत सर आपल्यासोबत आले होते. या सर जरा. तर एक खासियत अशी की समजा मी आहे की आणखी कोणी आहे, आपण बरेच रिझन्स देतो की अरे माझी पाठ दुखते, माझा हात दुखतोय, पाय दुखतोय. पण वयाच्या 62व्या वर्षी सलग 3 दिवस आम्ही 600 किलोमीटर चालवली आणि त्यात पण नो कंप्लेंट्स. आणि ते लीडलाच होते. म्हणजे कुठे काही असेल, खड्डा असेल, काय असेल, इंटरकॉम किती महत्त्वाचं आहे ते त्या दिवशी आम्हाला कळलं. मॅप किती महत्त्वाचे आहेत. छोटे छोटे जे ट्विस्ट टर्न्स आहेत, जेव्हा गावातून रस्ते जातात तेव्हा आपण राईट घेताना चुकतो, लेफ्ट घेताना चुकतो. तर बरंच असं मार्गदर्शन. आणि 62 म्हणजे 40 वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांनी आमच्यासोबत 20 दिवसांमध्ये शेअर केला आहे. एकदा माझ्या गाडीचा डिस्प्ले म्हणजे बॅटरी लोचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर आपल्या टायगर भाऊंचा, एकनाथ भाऊंचा फ्युएल फिल्टरचा प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा डोकं शांत ठेवून आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आणि काय असेल ते व्यवस्थित असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण माझं असं मत आहे की ही माझी जी सबस्क्रायबर फॅमिली आहे, आपणच एकमेकांना मोटिवेट केलं पाहिजे. एकमेकांना भले असं नाही तर तसं तरी म्हणजे बोलतो ना आपण एक मोरल आतून, तसं तरी सपोर्ट केला पाहिजे. जो माणूस या वयात फक्त टी व्हीवर स्क्रीनवर पाहतो स्वतःला, म्हणजे माझं ते स्वप्न आहे, मला जायचं आहे. भले त्यांनी त्यांच्या तारुण्यात फिरलेत, पण इतरांना जेव्हा तारुण्यात फिरताना बघतात किंवा जे आधी फिरू शकले नाही ते थोडं मनातून खचतात. तर माझा मोटिव्ह तरी असा आहे की अशा लोकांसोबत जायचं. आता आपल्यासोबत जी काही मंडळी आहेत ती अशीच आहेत. आपण कोणी प्रोफेशनल नाही आहोत की रायडिंगमध्ये. आपण व्यवस्थित आलो, सुखासमाधानाने इथे राईड करत आलो, तसंच आपल्याला जायचं आहे आणि अशीच फॅमिली मोठी करायची आहे. तर त्याच फॅमिलीतले निशान भाऊ वयाच्या 62व्या वर्षी जे लडाख स्वप्न केलेलं आहे आणि त्यांनी याच्या आधी 32 वर्षाआधी ते त्याच्याबद्दल तेच सांगतील थोडक्यामध्ये. तर माईक त्यांच्याकडे देतो आणि त्यांचा सत्कार आपण थोडक्यात आपले हे तिन्ही जे उपस्थित मान्यवर आहेत, एक टोपी त्यांना घालून करावी आणि शाल. तर आमच्या मालाडचे चॉकलेट बॉय जिथपासून आपली सबस्क्रायबर फॅमिली राईडला सुरुवात म्हणजे सुरुवातीच्या 2-3 राईड सुटल्या असतील, पण त्याच्यानंतर प्रत्येक राईडला आलेत. आतासुद्धा त्यांचा थोडासा खांद्याला स्क्रॅच झालेला आहे, तरीसुद्धा एवढ्या लांब ते गाडी घेऊन आलेले आहेत. दुखापत न सांगता स्वतःचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरून ते कधीच दाखवत नाहीत आणि एकदम जॉली माणूस. तर त्यांनाच सांगूया थोडक्यात हा आपला सन्मान आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीकडून.
क्या बात. फोटो घ्या त्याच्यातच क्लिक करते व्हाईट बटन. तर निशांत भाऊ, 2 शब्द, थोडंसं मार्गदर्शन. तुम्ही जे पास्ट राईड केली होती आणि आता त्यातला डिफरन्स आणि आपले 20 दिवसामध्ये थोडक्यातला अनुभव. 93मध्ये थोडा मी हे जवळ हो एकदम. 93मध्ये मी गेलो होतो. LML वेस्पा होती, पण त्यावेळेसचे रस्ते आणि आत्ताच्या रस्त्यांमध्ये आणि आत्ताच्या रस्त्यांमध्ये जमीन आसमानचा फरक. आणि त्यावेळेस आतंकवाद्यांचा फार मोठा हे झाला होता, त्याच्यामुळे आम्हाला श्रीनगरच्या पुढे जाऊन नाही दिला. आम्ही रिटर्न आलो. कारण एक तर रस्ते आजच्यासारखे नाही आहेत की आपण 100, 110, 120च्या स्पीडने जाऊ शकतो. तो एक थोडासा एक आम्हाला एक एक्सपिरियन्स होता की हां बाबा आपण कसं जाऊ शकतो, येऊ शकतो. पण आजच्या तारखेला जी लोक जातील आणि त्यावेळेस ती गेली होती त्याच्यात त्यांना समजेल की बाबा खूप रस्त्यांचा फरक झाला आहे. आता लेह लडाखचे जे रस्ते आहेत ते खूप सुंदर आहेत. BROने फार चांगल्यापैकी बनवलेले आहेत. आणि फक्त मनाली साईडला जिथे बर्फ मेल्ट होतो ते थोडं बहुत काय तुटलेलं आहे हे आहेत. फक्त इतकंच माझं म्हणणं आहे की कधीही तुम्ही लेह लडाख आणि ह्या साईडला गेलात तर 6,200 किलोमीटर आहे. पण लाईटली ह्याच्यासाठी नाही घ्यायचं की आपली बॉडी, त्याच्याचबरोबर मेन आपण ज्या वाहनावरती बसतो त्यालासुद्धा तितकंच महत्त्व द्यायला पाहिजे. कारण गाडी अगर व्यवस्थित असेल तर आपण पुढचा टप्पा आपण गाठू शकतो. म्हणजे गाडीसुद्धा चेक करणारा व्यक्तीसुद्धा परफेक्ट पाहिजे. कारण रस्त्यात तिथे अगर गाडी खराब झाली तर स्पेअर पार्ट्स नाही भेटणार आणि मेकॅनिक नाही भेटणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, सोलो ज्यांना लहान सहान ह्याच्यामध्ये फिरलेले आहेत सोलो ठीक आहे. पण माझं इतकंच एक म्हणणं आहे की कमीत कमी 2, 3 जणं 4 जणं गेलात तर जास्त बेटर आहे. कारण सोलोमध्ये काय होतं, त्यांना तिथल्या रस्त्याचा, तिथला क्लायमेटचा काही एक्सपिरियन्स नाही आहे. त्याची तब्येत खराब झाली या त्याची गाडी कुठे प्रॉब्लेम झाला, या गाडीवरून पडला तर कोणी उतरणारा मिळणार नाही. त्याच्यामुळे 3 या 4 जणांचा आम्ही 3 जणं होतो. तर नितीनची सुद्धा गाडी एक साईडला टिल्ट झाली तर टायगरने येऊन पटकन सांभाळला, कारण त्या साईडला दरी होती. मी सुद्धा घाटा लूपमध्ये उतरताना तिथे एक गाडी चढू शकते, एक उतरू शकते. थोडी स्लिप झाली, थांबलेलोच होतो आणि मी पडलो. पण मग उचलणारे होते. मागून तो टायगर आला आणि एक अजून बाईकवाला आला आणि आम्ही, कारण गाडीला असं वजन आहे. तर ह्या ज्या कुठल्या गोष्टी असतात त्या प्रिकॉशनच्या हिशोबाने, आता ह्यांची बॅटरीचा प्रॉब्लेम झाला, समजा नसतं तरीसुद्धा कसं असतं की गाडी कशी चालू करायची बेसिक नॉलेज पाहिजे. आणि एकटे जण असते तर ह्यांना प्रॉब्लेम झाला असता. कोणी असो, ह्यांना काय, मी असेल कोणी असेल. म्हणून कसं होतं की कमीत कमी इतक्या मोठ्या लाँग राईडला जाणार असेल तर 3 जणं 4 जणं मिनिमम पाहिजेत. आणि नुसतं जाणं हा महत्त्व नाही आहे, तुम्ही किती किलोमीटर चालू शकतात. मिनिमम तुम्ही जसं ह्यांनी 600 किलोमीटरचं नंतर टार्गेट ठेवला, आता आम्ही 600 ते 900 किलोमीटरसुद्धा आम्ही केलेले आहेत. पण ते 600 किलोमीटरला एक कळलं की हा बाबा आपण इतक्या अंतरमध्ये आपण या स्पीडने आपण पोहोचू शकतो. कारण जसं जालंधरला तिथे अचानक पाऊस पडला, त्या पाऊसमध्ये आम्ही 2.5 तास अडकलो. आणि रात्री 2 व्हीलरने आपण जाऊ शकत नाही, कारण समोरच्या गाडीचा लाईट पडला तर हेल्मेट काही उपयोगाचा नाही. म्हणजे आपण किती फॉग लाईट लावू, काही लावा. अशा वेळेस काय असतं की आपण 3 या 4 जणं असलो तर एक दुसऱ्यांचा सपोर्ट असतो की बाबा हे हॉटेल बघू, ते बघू. तिथे एक आपल्याला एक मोरल सपोर्ट मिळतो. आपण महाराष्ट्रात फिरला, तुम्ही सोलो फिरलात तर गोष्ट वेगळी. तुम्ही अदर स्टेट्समध्ये जात आहेत, परत प्रत्येक स्टेटची लोकं, तिथलं क्लायमेट सगळं चेंज असतं. राजस्थानमध्ये गेलो आम्ही, 49 डिग्री टेम्परेचर होतं. त्या 49 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही गाडी चालवत होतो. तर अशा ह्या गोष्टी आहेत की अनुभव आपला एक शेअर केला. असं नाही आहे की बाबा मला खूप एक्सपिरियन्स आहे, मी सुद्धा शिकतोच आहे. तर अनुभव कसा आहे, तो लहान 18 वर्षाचा असो या 20 वर्षाचा असो या 60 वर्षाचा माणूस असो, प्रत्येक माणसाला प्रत्येक चालवण्याच्या पद्धतीत आणि कुठे काय प्रॉब्लेम आले, त्यांनी कसे फेस केले, हे सगळ्याकडून शेअर केलं तर काय असतं, पुढची जर्नी आपली चांगली होते. थांबा. तर आपल्या म्हणजे माझ्या नितीन पास्टे आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीकडून एक त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहील अशी एक मी आठवण माझ्या पद्धतीने
तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्या इथे आपल्या आजच्या 2 लेडी रायडर आहेत, तर त्यांना सांगेन की त्यांना द्यावी आणि त्यांनी उघडून सगळ्यांना दाखवावी की तुम्हाला कसं वाटलं. योगेश फोटो पण घे. आता लेडी रायडरमध्ये ही जस्ट पकडा 2 मिनटं. हां, तर हिने सुद्धा विरारवरून सकाळी 2 वाजता उठून आलेली आहे, इथपर्यंत आपल्यासोबत राईड केलेली आहे. तर तिच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपल्याला अशाच लोकांना एनकरेज करायचं आहे. इतर ग्रुपमध्ये जातात पण आपल्यासोबत येऊन मस्त अशी राईड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझे पिलियन रायडर म्हणजे आम्ही जयपूर वगैरे असे बऱ्याच राईड केलेले आहेत, गोवा वगैरे नॉनस्टॉप. म्हणजे तिचं एक कौतुक, हा इकडे, तिचं एक कौतुक की ह्याला ती झाशीची राणी कशी ती उतरली होती तशी ओढणी एकदा अशी बांधते. आम्हाला लेट यायचं कारण तेच झालं होतं. एकदा अशी ओढणी बांधली, मग हा असा कलंडला, मग एकदा अशी बांधली, हा असा कलंडला, मग दुसऱ्या गाडीवर शिफ्ट करून. पण त्याच्यासाठी पण खूप छान टाळ्या झाल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण एक छोटंसं असं आणलेलं आहे. तर निशांत भाऊ हे तुम्ही त्याला द्या. आणि मला एक बोलायचं आहे की आम्ही तुमचं रायडिंग बघितलं, परफेक्ट चालवणार आहे. कारण पावसामध्ये रोड स्लिपरी असतो, सगळं पूर्ण लक्ष होतं की परफेक्ट तुमचं ड्रायव्हिंग होतं. म्हणजे तिथे असं हे नव्हतं की शंका की बाबा पुढच्या राईडला असं आला तर आम्ही निश्चिंत राहू की तुम्ही व्यवस्थित चालवणार आहात. चला, खूप खूप टाळ्या बारक्यासाठी आणि त्याच्या आईसाठी. फोटो पुढे जा, सगळ्यांना दिसलं पाहिजे तुम्ही काय नाही. पुढे जा. हां, चला ओपन. 3, 2, 1. म्युझिक बॅकग्राऊंड देतो आम्ही. आणि नंतर रिव्हील करा. आहे एकदम सुंदर बनवलं आहे. मुंबई लडाख मुंबई सर्किट कम्प्लिटेड, एज ऑफ 62, ऑल CC रायडर्स क्लब महाराष्ट्र. राईड मोर, लाईव्ह मोर. दाखवू? हो, जवळ जवळ जा. अशा फ्रेम्स कुणाला कस्टमाइज करायचे असतील, आपल्या मित्राचंच आहे, तो स्वतः पर्सनलाइज कस्टमाइज करतो. आणि ही आता नवीन ट्रेंडिंगची गिफ्टिंग म्हणजे चालू आहे. कारण नॉर्मल गिफ्ट आपण ह्या बरंच काय काय देतो. म्हणजे माझ्या आयडियापेक्षाही यस यस, अरे ऑलराऊंडर हू ऐसे नाही करूंगा. यावर्षी नितीन भाऊंनी आपलं गोखले सर आणि भगत सर यांनी ही जी काही लडाख सिरीज केली होती, तर आम्ही सर्व एपिसोड बघितले, परंतु काही प्रश्न आम्हाला देता नाही आले. ठीक आहे. आणि मी जेमतेम 2 ते 3 वर्ष आली नितीन भाऊंसोबत सबस्क्राईब राईड करतो आहे. तर आमची जी सबस्क्रायबर फॅमिली आहे, आता ही आयडिया मला आमचे ठाकूर सर, निकम सर यांनी सुचवली. आमची जी सबस्क्रायबर फॅमिली आहे, ही जी लडाख राईड केली त्यांनी, एक आठवण म्हणून आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीतर्फे एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. ते आता ठाकूर भगत सर इथं नाही आहेत, काय कारणास्तव आले नाही ते. तर गोखले सर आणि नितीन भाऊ इथं आहेत, तर आमच्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट आम्ही त्यांना देतो आहे. ठाकूर सर, मोरे सर, प्लीज. नंतर मग बाकीजणं बोलू नंतर मग. तर एक छोटंसं गिफ्ट आहे आमच्याकडनं सबस्क्रायबर फॅमिलीकडून. ते मोबाईलमधले फोटो आहेत ना, त्यामुळे तसं आलं ते. एक हे आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आहे. आता गोखले सर तुम्ही या पुढे आता. धन्यवाद. पुढचं गिफ्ट आपण गोखले सर यांना देत आहोत. गोखले सर प्लीज, बाकीचे सबस्क्रायबर सगळ्यांनी या. एक प्रवास आणि मेहनत भरपूर होती. नाही ह्याच्यात राहू दे ना, ह्याच्यात रेकॉर्ड होईल ना. माझा आवाज खणखणीत आहे ना. मगापासून मी कशाला आणले. प्रवास आणि मेहनत भरपूर होती. गोखले आपले टायगर आणि पण काल पण मी बोलताना, कालच आपलं बोलणं झालं ना संध्याकाळी, तेव्हा पण बोलताना झालं
की आता काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे, आता मराठीच्या पुढे जायला लागणार आहे. मी म्हटलं की इंग्लिशला थोडंसं इंग्लिशला स्विच करायचा प्रयत्न कर किंवा डब करायचा प्रयत्न कर, किंवा कारण काय झालं आता हा 22-25 हजाराचा जो टप्पा आहे ना, हा मराठी मोटो व्लॉगसाठी सॅच्युरेशन झालं आहे. आता ह्याच्या पुढे जायचं असेल ना तर तुला तो टप्पा गाठायला लागणार, आणि तुझी जी मेहनत आहे ना त्याला फळ तिथेच मिळणार आहे. कारण जेवढं तू स्प्रेड होशील आता, कारण आता नॉर्मल म्हणजे आता आम्ही जिथे जिथे सांगतो सगळीजणं सगळे आवडतात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तर आहेत ना मला बाकीचे ज्यांना मी सांगितलं की अरे हा असा असा मित्र आहे माझा त्याचं हे आहे, तर त्या लोकांनी सबस्क्राईब करून ती लोकच मला सांगायची. ते एनडी फिल्टरचं जे बोललं ना ते मी पण स्किप झाला होता. मग मला येऊन एकाने विचारलं तू काय दिलं काय, तू काय दिलं, काहीतरी तो बोलत होता, काहीतरी तुझी गाडी घेतलेली न्यूज पण मला तशीच मिळाली मित्राकडून की अरे नितीनने नवीन गाडी घेतली तुला ना माहिती. म्हणजे लोक बघतात आणि अगदी लक्ष देऊन बघतात. पण आता हा जो स्प्रेड हवा आहे ना, हा तुझी जी मेहनत आहे ना त्याला जर फळ मिळायचं असेल तर थोडंसं लँग्वेजच्या बाहेर आपल्याला पडायला लागेल. मराठीमध्ये कर, पण त्याच्याबरोबर आहे ना ॲटलिस्ट इंग्लिश सबटायटल आता बरंच आहे. 11 लॅब किंवा हे जे आहेत ना हे तुझ्या मराठीलाच डायरेक्ट इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून देतात, त्याच्यामुळे रीच वाढेल. आणि हे लेह लडाख आणि असे आहेत ना की फॉरेनर्स पण बघतात. आता हे जे 21 एपिसोड आहेत ना हेच इंग्लिशमध्ये डब करून व्हॉईस ओव्हर करून, किंवा तू माहिती आहे ना आता बऱ्याच ह्याच्या वेळेला आपण आपला व्हॉईस फक्त काढून बाकीचा आवाज तसाच ठेवून तू व्हॉईस मिक्स करू शकतो. इंग्लिशमध्ये करून हे कर तरच पुढे अजून रीच वाढत जाईल. आणि मग हळूहळू पाठचे व्हिडिओ पण मग तसे टाकत गेलंस ना तर तो 1 मिलियनचा टप्पा आम्हाला पण सांगताना हे वाटेल ना की अरे आमचा मित्र आहे 1 मिलियन सबस्क्रायबर आहे, हे आहे काय. तसं थोडंसं विचार कर. माझं तर ते म्हणणं आहे की आता थोडं त्या दृष्टीने पण विचार कर, मराठीच्या बाहेर थोडंसं बाहेर जाऊन. ओके, आताच आपला एक सेशन झाले तर दुसऱ्या सेशनसाठी आपण गेम थोडेसे 2-3 खेळणार आहोत, थोडंसं मनोरंजन. कारण जेवण गरम होतं आहे आणि आम्ही आलेलो आहोत पूजास फार्ममध्ये, तर त्याचे ओनर स्वतः तिकडे जेवण गरम करत आहेत. क्या बात, स्वप्नील भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांची जी सहकारी मंडळी आहेत ती जी सगळी लाल टी शर्ट मंडळी सगळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा झालं पाहिजे. क्या बात, यस 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 यस. बघा बघा काय मस्त मसाला लावला यार, तोंडाला पाणी सुटलं. आणि स्वप्नील दादाची आई सुद्धा आलेली आहे, फक्त त्यांची वाईफने आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची तर हे दोघे अब्रॉड होते, म्हणजे काय म्हणतात हॉटेल मॅनेजमेंट. हां, दोघेही शेफ आहेत, इंटरनॅशनली शेफ होते, पण ते जॉब सोडून स्वतः आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं यासाठी हा सगळा. आपल्याला हे सगळं आवडलंय की नाही? जो टाळा नाही वाजवेल त्याला जेवण नाही. क्या बात, क्या बात, खूप खूप छान. तर चला आता 2 मुली इकडे या आणि सगळ्यांनी तिकडे तोंड करून उभे राहा. इकडचे हां, हाईटने उभे राहा, हवं तर हाईटनुसार उभे राहा. लंबू मागे. नंबरचं बक्षीस एकाला मिळालंय, 2 नंबरचं दोघांना, 3 नंबरचं दोघांना, 4 नंबरचं तिघांना. त्यामुळे ना इन्साफी किसको भी नाही. ओके, तर सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आपले विशाल भाऊ, तर खूप खूप टाळ्या विशाल भाऊंना आपल्याकडून फुलाची पाकळी, छोटीशी अशी भेटवस्तू तिकडे. चला, खूप खूप धन्यवाद विशाल भाऊ, आणि तुमचा वेळात वेळ काढून आपली लडाख सिरीज बघितलीत, खूप खूप धन्यवाद मनापासून. 2 नंबर गिफ्टसाठी 2 पारितोषिक आहे. कोण असेल अंदाज? हां हां, चला मी पटकन सांगतो, वेळ नाही घेत. पहिलं नाव आहे नितेश काळे आणि दुसरं नाव मोठे सागर. हे घ्या, एक टाळ्या मध्ये. तर नितेश काळे आणि सागर यांनी 2-2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. नाही, तिसरं पारितोषिक आपण सगळ्यांनाच देऊया, 4थ्यापर्यंत जाऊयाच नको. तर तिसऱ्यामध्ये 4 जणांना आपण इन्क्लूड करू. पहिला सागर, 2 नंबर सागर, छोटा सागर. नंतर आहेत मोरे भाऊ, सूरज,
सूरज आणि टिक्का भाऊ. हां, तर यांनी प्रत्येकी एक एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. हो, घ्या घ्या लवकर. तर मंडळी पाहिलंत ना, ही आपलीच सबस्क्रायबर मंडळी आहेत. आपल्याला एक एक पाऊल करून सगळ्यांना पुढे करायचं आहे. तर कसं वाटलं सगळ्यांना? आपल्या या राईडमध्ये जो येत नाही त्यासाठी आपण काय म्हणणार? 3, 2, 1. चल भावा राईडला. डोळ्यांसाठी टाळ्या. 3, 2, 1. अरे क्या बात आहे, फटाफट, सावकाश सावकाश. हा, अरे वा, आला 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 ग बाई, आला ग बाई, आला ग. हो नितेश, नितेश, अरे काय वा, अरे मालाडवाले फास्ट आहेत. क्या बात, क्या. हा अग बाई, अग परत परत परत. आला आला आला. अरे चल नितेश, नितेश नाही त्याच्याकडून, त्या नितेश काळेकडे दे, काळेकडे. काळे काळे, क्या बात. सूरज, सूरजचं प्रेम बघा. सूरज, ओ सूरज मोरे प्रेम. अगं बाई, अगं बाई मी थकले. तोंडात बघ. हा, हा, क्या बात, क्या बात. अगं आला. हो हो सागर, मोठे सागर, क्या बात. अगं अगं टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे तेवढं फास्ट. टाळ्या टाळ्या, क्या बात आहे. अरे अरे एक नंबर. अरे पुन्हा पुन्हा परत परत पडला तर ज्याच्या खांद्यावर होता तिथून परत. क्या बात आहे. टाळ्या टाळ्या. अरे वा 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 वा. हे पुढे जा, कॅमेरा पुढे, कॅमेरा. अरे काय फास्ट होतंय, काय फास्ट होतंय. टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे हे बाकीच्यांनी मागे वा, सगळ्यांना बघू दे. बाकीच्यांनी मागे वा, थोडा गॅप द्या, सगळ्यांना बघू द्या. ज्यांचं झालंय त्यांनी. हा हा मंडळी गळे भेट. अरे अरे तू ती लाईट मार ना त्यांच्यावर, अशी लाईट घेऊन उभी राहा ना त्यांच्यावर. तिकडे हा व्हिडिओ ते म्हणतील हा एवढा जोर कधीच नाही लावला. क्या बात, क्या. टाळ्या टाळ्या टाळ्या. नाही नाही नाही, परत परत विश्वनाथ भाऊ परत. क्या बात है, क्या बात है. ये चला, डोकं, खांदे,
डोकं, गुडघे, दोन्ही हात, एका हाताने नाही. हा, पायाची बोटं, डोकं नाही, उभं राहून डोकं, फक्त वाकताना गुडघे आणि हे तेवढंच वाकायचं, बाकी उभं राहून. कमरेची कसरत झाली पाहिजे. चला, गुडघे, डोकं, गुडघे, कंबर, डोकं, कंबर, खांदे, पायाची बोटं, डोकं, कंबर, गुडघे, खांदे, डोकं, कंबर, डोकं, पायाचे गुडघे, डोकं, बॉल. गुडघे, वसंत भाऊ गुडघे कुठे आहेत? हा, चला, डोकं, खांदे, गुडघे, डोकं, खांदे, पायाची बोटं. मोरे साहेब, लबाडी नाही. काय कंबर आहे, कंबर गुडघ्यात गेली. चला, डोकं, कंबर, पायाची बोटं, गुडघे, डोकं, खांदे, डोकं. ओ बायकॉट होणार. नेक्स्ट प्लेअर रिप्लेस होणार तुमच्या जागी. पायाची बोटं, डोकं, पायाची बोटं, डोकं, डोपर, गुडघे म्हणजे गुडघे, खांदे, बॉल. कोण आले? खांदे झाले वांदे. डोपर, खांदे, बॉल. बॉल उचलायचा नाही. चला, गुडघे, खांदे, डोकं, कंबर, गुडघे, कंबर, खांदे, डोकं, गुडघे, पायाची बोटं, हाताची बोटं, डोकं, खांदे, गुडघे, कंबर, गुडघे, कंबर. वा, माझी विठू माऊली ती कशी उभी राखू माई. हा, चला, डोकं, खांदे, डोकं, खांदे, पायाची बोटं, कंबर, डोकं, गुडघे, खांदे, बॉल. 3, 2, 1. नाही, करतच राहायचं जोपर्यंत जात नाही. ही ट्विस्ट आहे. हा, बस तेवढी बरोबर आहे. हा, चला, 1, 2, 3. हा, दुसरा. अरे देवा, हे पटापट, आपल्याकडे वेळ नाहीये. किती खाजवलात तरी तो बादलीत गेला पाहिजे. हा, खाजवला बनून गेला तो. हा, विकेट किपर काय बघतायत. बॉल पकडा. हा, अरे घासल्यावर जातो. हा, नाही. चला, नेक्स्ट. तू केलं. वाईड जातोय बॉल. हो, वाईड जात होता. हो, क्या बात.
तिथे सुतळ आहेत बघ, ती घे आणि कैची घे आणि डुडुम हो हा चष्मा काढून टाका विरार हे पकड मम्मी हे कसं का फेकून मारते तसा मार. हा ग्लास गेमचं नाव आहे हा ग्लास. अरे तुमचा हा ग्लास बरोबर ना आलाय. पेन्सिल सोबत उचलायचा, पेन्सिल सोबत उचलायचा. हे हा अरे सागर हे हा तो ठेवा दुसऱ्यात टाका. हा हा हे बघा हे बरोबर आहे. तिकडच्यांनी लक्ष ठेवा. यांना काय भोग दिसत नाही. चला पेन्सिल काढा. नेक्स्ट 4 या लावायचा कमरेवर. हो यही चाहिए था अपने को. टाळ्या. इसकी कमी थी. योगेश तिकडचे 4 ग्लास रेडी आहेत ना. टाळ्या. क्या बात आहे. हे उलटे इकडे आमच्याकडे तोंड करा. आमच्याकडे. ए नितेश इकडे बघा. इकडे 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 बघा आमच्याकडे बघा. हा टच करून ठेव. हा टच कर टच कर. चला कसं लय भारी. आणि ग्लास पुढून उचलायचा. ग्लास याचा आवाज थोडा कमी करा. आवाज हा ओके. चला उलटा उलटा फिर. हा परत टाक. परत उलटा फिरून परत. उलटा. हा घे. अरे वा बघ मित्राच्या कधी आयुष्यात ऐकू नको. आपला कॉन्फिडन्स हॅलो 1 2 3 रेडी. जाऊ दे. जातोय. हकतोय. वाजते. नितीन वाजते आणि अशा प्रकारे. अरे योग्या पण आलाय. 2 आला. अजून एक आलाय. आता कोण करेल कोण नाही करेल. अशा प्रकारे 4था पण आलेला आहे. आता कोण करेल. अशा प्रकारे केलेला आहे. हा 1 पास. 1 नंबर पास. योगेश कॅमेरामॅन. याचा उत्साह तुम्ही बघू शकता. फायनली नितीन पास्टे यांनी पण केलेलं आहे. होणार. अशा प्रकारे 2 महिला उपस्थिती खेळाडू इथे खेळत आहे. हा कोण टाकणार. आता जटीचा सामना होत आहे. यांनी पाचशे टाकलेला आहे. गेलेला आहे.
फुल में डाला हुआ हो. गेलेला आहे विरार मालाड. सबस्क्रायबर मंडळींचे पुन्हा एकदा सहर्ष सगळ्यांनी आपापल्यासाठी टाळ्या वाजवा. खूप मजा आली, सगळ्यांना मजा आली. तिकडे घे सगळ्यांच्या, मजा आली. हां, तर आता जे नवीन आलेले आहेत ना, 2 मिनटं नवीन आलेले या 2 मिनटं फक्त. नवीन आलेले कसं वाटलं आमच्या जुन्या लोकांना सुद्धा एक छोटासा एक्सपिरियन्स द्या तुम्ही. ओके, सो मी भांडूपवरून आलेलो आहे. माझं नाव अमोल आहे आणि मला ही राईड अचानक माहिती पडली की मी स्टोरी बघितली आणि मी लगेच बुक पण केली. कारण की मला पहिल्या राईडपासून मी प्लॅन करत होतो की मला नितीन बरोबर राईड करायचीच आहे. 156 सबस्क्रायबर असताना मी तुम्हाला फॉलो केलं तेव्हापासून मी ब्लॉग बघतो आहे आणि फायनली तो आजचा दिवस आला की मला राईड जॉईन करायला भेटली फायनली. गुड इव्हिनिंग. माझं नाव वैभव जाधव. मी जुईनगरवरून आलो आहे बट प्रॉपर पुण्याचा आहे. तर पहिली गोष्ट मला तोंड झालं, राईडबद्दल मला आयडिया तर नव्हतीच बट हर्षल जो आहे माझा मित्र, मला 1 डे प्रायर समजलं की राईड आहे, तुला जॉईन करायचं काय, 1 सीट खाली आहे. तर मी इमिडिएटली तुम्हाला पेमेंट केलं आणि कन्फर्मेशन दिलं. राईडचा असा अनुभव नाही जास्त मला, मी पहिल्यांदाच आलो आहे असा. बट अबाउट द ग्रुप, बकचोद लोक आहेत ग्रुप, मतलब खास करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे सगळे जॉली लोक आहेत, मजा आली, बस एवढंच बोलेल. मी मयुरी विरारवरून आहे आणि माझी ही पहिली राईड आहे. मला स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता की मी विरारवरून वसईपर्यंत तरी जाईल. मी आजपर्यंत वसईपर्यंत पण नाही गेली राईड बाईक म्हणजे स्कूटीने. तर मी आज डायरेक्ट पहिल्यांदा आली, ती डायरेक्ट 180 किलोमीटर डायरेक्ट जवळपास 200 क्रॉस केले पहिल्यांदा, आणि तेही छोट्या मुलाबरोबर. तर सर्वात पहिलं थँक्स नितीनसाठी आणि अन्वीसाठी, कारण की ह्यांच्यामुळे शक्य झालं. नाहीतर स्वतःवरती कॉन्फिडन्स नसतो. आता जो आला आहे की आता विचार करू शकते की लडाखला जाऊ शकते. थँक्यू. माझं नाव सागर माशेलकर. मी ठाण्यावरून आहे. नितीनला मी बरेच दिवसांपासून फॉलो करतो आणि त्याचे राईड्स बघतो आणि ते जे राईड्स असतात त्याचे म्हणजे ग्रुप जो आहे हा तो ॲमॅच्युअर, म्हणजे असं नाही की एकदम सगळे रायडर्सच आहे. आणि त्यामुळे मला त्याला कनेक्ट होता आलं आणि म्हणजे मला पण जसं हा बोलला तसं बरेच दिवसापासून राईड करायची होती आणि आत्ता योग आला. आणि खरंच धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. खूप मजा इथे आहे आणि कंटिन्यू राहील आणि मी पण पुढे पार्टिसिपेट करत राहील अशी अपेक्षा आहे. मी तुषार पेडणेकर आहे, चेंबूरवरून आलो आहे. तर आम्ही 4 जण राईड करत असतो. तर सत्यमने आम्हाला सांगितलं की अशी राईड आहे तर आपण जाऊया. मग आम्ही सगळ्यांनी हे केलं आणि नितीन सरांना कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट करून मग त्याने पेमेंट करून सगळं बुकिंग करून टाकलं. आम्ही राईड तसे करतच असतो. तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला, कारण की आम्ही 4 जण असतो. आता या टायमिंगला तर एवढी पब्लिक होती, तर फुल एन्जॉय आला आणि फुल एक्सपिरियन्स अजून चांगला व्हायला. थँक्यू. माझं नाव हर्षद आहे. मी माझ्या काकांसोबत आलो आहे. आज मी पहिल्यांदाच आलो. संजय टिक्का. तर काकांनी मला काल सांगितलं होतं की जाऊया, मग मी पण आलो. लोकेशन पण चांगलं आहे आणि मजा आली. माझं नाव सत्यम कोतोडेकर आहे. मी चेंबूरवरून आलो आहे. तर जसा तुषार बोलला की आम्ही राईड करत असतो असे, पण फर्स्ट टाईम अशा एवढ्या मोठ्या ग्रुपबरोबर राईड केली आहे. आणि हे जे पहिले आपल्याला ते तुम्ही जेव्हा आपल्याला गाईड केलं तिथे की ॲक्शन हे सगळं करून की खड्डा असेल तर ते हे फर्स्ट टाईम आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे. नाही तर आम्ही इंटरकॉमवरच जे काय ते बोलतो. हे सगळ्यात पहिले आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे. आणि या चौघांना मीच सांगितलेलं की अशी राईड आहे, तुम्ही काही करून लिव्ह घ्या ऑफिसमधून, आपण जाऊया काही करून. कारण आम्ही सगळे शिफ्ट ड्युटीवाले, आम्हाला अशी 15 ऑगस्टची सुट्टी नसते अशी. तर आम्ही सगळ्यांनी ऑफ घेऊन आज आलेलो आहे असे. आणि पुढच्या टायमाला माझ्या ऑफिसमधून अजून 4 जण ॲड होतील, त्यांना आज लिव्ह नव्हती भेटत, ते लोकंसुद्धा येणार होते.
त्याला लीव नव्हती भेटत, त्यामुळे ते बोलले की आपण नेक्स्ट टाईम तुम्ही अष्टविनायक राईड वगैरे काही ठेवाल तेव्हा ते लोक ॲड होणार आहे, फिक्स आहे ते. माझं नाव हर्षल आहे, चेंबूरवरून. ॲक्च्युली माझी फर्स्ट टाईम होती ग्रुप राईड. आणि मेन बोललं तर मी खूप दिवसपासून राईड एक्साइटमेंट होती ती राईड. त्यांनी सांगितलं मला की आता नितीन दादा चाललाय राईड आहे आणि बोललो तर ठीक आहे, ॲडजस्ट करतो सुट्टी. आमच्या दोघांची पण सुट्टी होती असते, त्याला बोललो ना चल काहीतरी ॲडजस्ट करतो आणि सुट्टी घेऊ आपण लावू राईड. त्याला सांगितलं, सुट्टी टाकली मी. टाकल्यानंतर मग हे तर कन्फर्म नव्हतं. मी बोललो आता काय करू, तरी पण बोललो तर जावं. काल मला टेन्शन आलेलं की एक कॅन्सल झाला तर 4 मित्र कॅन्सल होतात. आमची पण इथे पण असते. नमस्कार, मी पुन्हा चेंबूरवरून आलोय. एक्सपिरियन्स तर खूप खतरनाक होता. आता अवलिया ग्रुप असेल तर कोणाला नाही आवडत. आणि मी आधी बरेच प्लॅन्स करत होतो तुझ्याकडे, पण ते काही होत नव्हते. आज तो योगायोग आला आणि मी सोलो राईड करायचो, पण असा ग्रुप असेल तर मी प्रायोरिटी नक्की चेंज करतो ग्रुप राईड करायला. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपला आता विषय जो निघाला आहे रायडिंग गिअरचा, त्याबद्दल मी सांगू इच्छितो का आम्ही जेव्हा कोल्हापूर राईड करून रिटर्न येत होतो, जसे ठाकूर साहेब बोलले, तर ते पेनच्या इथे स्पीड ब्रेकरच्या आधी इंजिन ऑइल कुठे रस्त्यावर सांडलं होतं. त्याच्यामध्ये काय झालं, ते स्पीड ब्रेकर मी पाहिलं आणि गाडी माझी कंट्रोल केली, साधारण 40च्या स्पीडवर आली आणि जे गेली गाडी फुर्र करून. गाडी जवळजवळ 6-7 मीटर तिकडे, मी 3 मीटर इकडे. परंतु ते मी रायडिंग गिअर जे घातलेले सगळं प्रॉपर जे प्रोटेक्शन होतं त्यामुळे मला काहीसुद्धा खर्चटलं नाही. तर महत्त्वाचं म्हणजे हेच का आपण जे रायडिंग गिअर जे काही घेतो ते व्यवस्थित घेऊन त्याला व्यवस्थित वेअर करून निघा, तर त्याचा उपयोग, नाही तर मग काही उपयोग नाही. आणि दुसरं एक झालं, मी वाई राईडला गेलेलो खंबाटकी घाटामध्ये. एक कारवाला असा मध्ये आला, मी पण अनबॅलन्स झालं, पडलो. हे इथला हाड माझा अजूनही तुटलेला आहे, त्याच्यावरच मी सगळं रायडिंग करतोय अजूनही. लास्टचा क्वेश्चन, लडाखचा खर्च बऱ्याच जणांना ऐकायचा होता, आहे ना क्युरियोसिटी. आम्ही लडाखला जाऊन आलो, पर हेड किती खर्च झाला हे शेवटचं आहे, कारण भरपूर बोलायला गेलो तर सकाळ होईल अशी आपली. आता कसं होतं ना, माझा सोलोच प्लॅन होता आणि मी दुसऱ्या ग्रुपसोबत जाणार होतो. तर निशान भाऊ बोलले आपण दोघं जाऊया. मग दोघांचं कसं असतं ना, मित्र संध्याकाळी 1-1 तास बोलतात, मग तिसरा मित्र होतो. मी म्हटलं तिघच जाऊया, कारण कोणी प्लॅन केला ना मिनिमम तिघांनी करा, कारण दोघांचं रूम शेअरिंग असतं. तिसरा गादी टाकून झोपू शकतो. चौथ्याला झोपवला तर रूमवाला काय बोलतो, अरे 2 रूम लेना पडेगा. असेल चौघं काय हरकत नाही, 2-2, पण शक्यतो 3 आणि 4 ह्याच गणितामध्ये तुम्ही जा. कारण कसे 1500चा रूम 500 होईल, जर 1000चा असेल तसं, म्हणजे 1500 दोघं आले तर 750 असं आम्ही नियोजन. आणि या 20 दिवसांच्या राईडमध्ये आम्ही जेमतेम 18 दिवस तर दुपारचं जेवलोच नाही आहे. तुम्ही जो ब्रेकफास्ट कराल ना, हेवी पण नाही, लो पण नाही, मिडियम. आम्ही तिघांमध्ये 1 पराठा खाल्ला आहे, बस तेवढंच. आणि ब्लॅक कॉफी. तिथे पोट बिघडण्याचे जास्त चान्सेस होतात. टॉयलेट कुठे मिळत नाही, लघवी आपण कुठे करू शकतो, पण बसायला जागा नाही. आणि जो कोणी प्लॅन करतो बाबा मला पुढच्या वर्षी स्वप्न माझं साकार करायचं आहे, तर आत्तापासून तर पहिलं माइंडसेट रेडी करा. 2-3 असे व्हिडिओज बघा, त्याचं रूट प्लॅनिंग करा. पेपर प्लॅन कधी पण करा, कारण जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा ते माइंडमध्ये असतं. आणि कोणावर डिपेंड नाही राहायचं, म्हणजे निशान भाऊंच्या मागूनच मी जाईन किंवा ते माझ्या मागून, माझा प्लॅन माझ्याकडे रेडी आहे, तो चुकला पण मी बरोबर असेल, या माइंडसेटने आपल्याला जायचं आहे. कारण मेन तर सिटीची नावं माहीत पाहिजे. आता मी माझे व्हिडिओ बघाल तर मी बऱ्याच अशा म्हणजे एक्सप्लेन करताना सिटीजची नावं घेतलेली आहेत. मी काय पाठ केली होती काय नाही, पण ते सारखं 3-4 प्लॅन मी करून माझा स्वतःचा प्लॅन रेडी केला. मग आम्ही दोघांनी डिस्कस केला, आपण इथे नको इथे जाऊया, इथे नको इथे जाऊया. त्याच्यात पण आपले 2 ठिकाणं जे आम्हाला पाकिस्तान बॉर्डर पाहायची होती आणि सियाचीन बेस कॅम्प आमचा तो राहिला आहे. कारण काहीतरी राहिलं तरच परत जायची इच्छा होते. आणि सगळंच एकाच वेळेत केलं मग परत लडाख नो लडाख. कारण एकदाच ती ड्रीम आहे, 50,000 बजेट धरून चालायचा. पर डे 2,500 रुपये. 2,500 रुपयामध्ये तुमचा स्टे, फ्युएल आणि खाणं पिणं सगळं आलं. जर तुम्ही दुपारचं जेवणामध्ये व्यवस्थित कंट्रोल केलं आणि स्टेमध्ये असं 2-3 केलात तर तुमचं 2,500चं 1,500 2,000 मध्ये तरी होऊन जाईल.
आणि त्याच्या व्यतिरिक्त आपली गाडी तयार करणं, आपले गिअर्स येणं, म्हणजे लाख रुपये तुमच्याकडे पाहिजे, लाख ते सव्वा लाख रुपये. तुम्ही म्हणाल की आम्ही केले 25-30 हजारामध्ये, पण ते कुठले, त्याच्या बॅकग्राऊंडचे पैसे दिसलेच नाही ना. कारण आपल्याला धावायचं आहे तर जी स्टेप घेतो त्या स्टेपला पण तेवढीच एनर्जी लागते, बरोबर का नाही. मग त्यासाठी लाख रुपये तुम्ही माइंडसेटमध्ये करायचे. तर पुढच्या मेपर्यंत लडाखचं चालू होतं, मे नंतरच 10-15 तारखेनंतर लडाखचे रस्ते सुरू होतात आणि ते ऑक्टोबरपर्यंत असतात. पहिल्याच महिन्यात 15 जूनच्या आधी जायचं, पाऊस आला तिथे सगळे वॉटरफॉल ॲक्टिव्ह होतात. आता आमचा जो पँगॉंग लेक नंतरचा जो तिथे 40 ते 50 दरड कोसळलेले आहेत आणि त्या दरडीमधून ना पाणी येतं. आता आमच्यानंतर तो टुरिंग लाईफमधून प्रत्येक सुरुवे गेलेला आहे, त्याचे व्हिडिओज बघा. कारण आपल्या एवढे कोणी डिटेल एक्सप्लेन पण नाही केलेत. जो तो 20-25 मिनिटात संपवायचं बघतो, पण आपण 45-50 मिनिटं का, कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे बाई डिफिकल्टी कुठे. चांगलेच पार्ट नाही दाखवायचे, कुठून काही येऊ शकतं. एवढूसा दगडसुद्धा तुमच्या हेल्मेटच्या काचेला चीर मारू शकतोय असे. आणि प्रत्येक एपिसोड वेगळा आहे. जेवढं स्वप्न चांगलं वाटतं त्यासाठी तेवढेच प्रयत्न करा, प्रत्येकाचं स्वप्न साकार होईल असे. त्यामुळे लाख रुपये पकडून चालायचे. आमचे किती झाले ते आम्ही पोटाला म्हणतात ना, चिमटा काढला तर वाचले, चिमटा नाही काढला तर नाही वाचणार असे. आणि भरघोस पेट करून कधीच राईड करायची नाही. जसं ते म्हणाले झोप घेणं आवश्यक आहे, झोप आवश्यक आहे. आणि जेव्हा माहिती आहे की झोप घ्यायची आहे, आदल्या रात्री कॉफी प्या, सकाळी कॉफी प्या आणि आदल्या दिवशीनं काही जास्त खाऊच नका, ओबड असं काय. त्याच्यामुळे तो रुटीन पहिल्या दिवसापासून जसं कंटिन्यू होईल ना, तसं नाईट राईडची सवय नसेल, नाईट राईड करूच नका. कारण मलाच झोप येत होती. आम्ही नाथद्वाराला पेट्रोल पंपच्या बाहेर 2-2 तास झोपलो आहे आणि परत आम्ही 15 तास राईड कंटिन्यू केले. पण सगळ्यात बोलतो ना ऑफ कॅमेरा काही गोष्टी असतात, त्याच्या तशा काहीशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण रस्त्यावर गेअर घालून उतरत नाही तोपर्यंत समोरचा, आता मी इथे किती बोललो, जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर जात नाही तुम्हाला कळणारच नाही. तिकडे गाडी किती सर्व्हिसिंग केली, तुमचा क्लच प्लेट गेली, तुमचा दुसरा गेअरच नाही पडत, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला गरजेचा आहे. कितीही काही झालं, मार्ग काढणारा वरचा असतो. तुम्ही घरच्या देवाला हाक मारा, कोणाला हाक मारा, बाई असतात. आपण चांगले कर्म केलेले असतात, कधी गुणाचा वाईट विचारत नाही करायचा, आपल्यासोबत पण चांगलंच होणार. त्याच्यामुळे आमची जी झाली ना, आमच्यासोबत 3रा अटेम्प्ट करणारी होती, ते पण नाही झालं त्यांचं. 3रा अटेम्प्ट फेल झालेली आहेत. म्हणजे दरवर्षी लाख रुपये घालतोय, पण हायेस्ट गेल्याशिवाय लडाख सर्किट कंप्लीट नाही होत. जोपर्यंत तुम्ही उमलिंगला जातच नाही, तुमचं लडाख, तुम्ही खारदुंगलाचपासून रिटर्न आलात, लेहपासूनच रिटर्न आलात, तर तुमचा सर्किट नाही. काही लोक इथे येऊन बडाया मारणार, पण ते त्याचं स्वप्न अर्धवट राहिलेलं त्याच्या मनाला माहिती आहे. भले लोकांना किती तो फसवू दे, जोपर्यंत उमलिंगला कंप्लीट होत नाही, लडाख तुमचं सर्किट कंप्लीट होत नाही. आणि कधी गेलात श्रीनगरपासून प्लॅन करा. काही लोक मोठ्या जे क्रिएटर आहेत, जे दिल्लीला सारखे जात असतात, त्याच्यामुळे त्यांची बॉडी एक्लेमेटाईज तशी झालेली आहे. 2 दिवसात एवढं 17,000 हाईट चढणं एवढं हे नाही आहे. आता आपण समुद्रसपाटीपासून समजा 0ला आहे आणि 20,000 फूट किती झाले, चालत गेलो तर आपल्याला आठवडा लागेल. ते गाडीने आपल्या 1 दिवसात नेणं मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे व्यवस्थित प्लॅन करा. काही अडचणी असतील सदैव अवेलेबल आहोत, कधी मेसेज करा, तुमचं निवारण कधी होत राहील. आणि स्वप्नांकडे वाटचाल करा, बाकी काय नाही. अजून काही क्वेश्चन्स असतील तर. मोठी लाख रुपये गाडी रेडी करण्यापासून स्वतःला रेडी करण्यापर्यंत. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. घेऊया तुमचा निरोप. कसं वाटलं नंतर पुन्हा एकदा. आणि हे आपला हा जो व्हिडिओ जो तुटका मुटका एवढंच सगळंच काय व्हिडिओमध्ये आपण टाकणार नाही, तो आपण टाकू. तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीपर्यंत नक्की पोचवा.
वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया। जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, दिल तुम्हारे प्यार का दिल तुम्हारे प्यार का जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों। पाहिलात ना, रात्री आता 1:30 वाजलेत, म्हणजे 2 वाजत आलेत आणि सुंदर असा कार्यक्रम झाला. मस्त सुफी मैफिल गझलचा कार्यक्रम होता आणि जे आम्ही राहायला आलो आहे तिथला नजारा तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, रूम्स किती छान दिसत आहेत, जाम भारी, एक नंबर. तर इथे कधी फॅमिलीसोबत आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. खूप छान प्रॉपर्टी आहे, खूप छान अशी मेंटेन केलेली आहे. The next day. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. तर फायनली आम्ही जी 15 ऑगस्टच्या राईडला आलो होतो ना, सुंदर अशी राईड झाली. खूप रात्रीसुद्धा गाण्यांचा कार्यक्रम झाला, गेम्स झाले, लडाख राईडबद्दलचं क्वेश्चन आन्सर क्विज झाली, मस्त मस्त सगळ्यांना बक्षिसं वगैरे आपण दिली. आणि आता फायनली निघायची तयारी सगळ्यांची झालेली आहे टुवर्ड्स गो टू होम. आणि आता नाश्ता वगैरे करून आता 11 साडे 11 वाजलेत आणि आता ड्रोन शॉट घेतलेला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. सुंदर असा नजारा आहे. तर मी नक्की सांगेन की ते येऊन ना एकदा विजिट करा आपल्या फॅमिलीसोबत. मस्त जो माहोल आहे ना, तुम्हाला आपण एक वेगळ्या जागी वेगळ्या देशात आलो आहे. मस्त बाली जो फील असतो ना, पाण्यामध्ये जी घरं आहेत, एक नंबर. इथे तुम्ही फिशिंग करू शकता, म्हणजे मासे वगैरे पकडू शकता, इथे पाण्यात पोहू शकता. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यापेक्षा मी तर सांगेन मस्त नदी तिथे पोहायला या आणि खूप छान आहे. याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. पूजा फार्म करून आहे, आपल्याच मित्रपरिवारापैकी एक आहे. तर आता जाऊया आणि सगळ्यांना बाय बाय, टाटा बाय बाय करूया आणि या व्हिडिओचा एंड करूया. आणि संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चला. तर मंडळी, फायनली आपल्या या 2 दिवसाच्या राईडची, मस्त कोलाट राईडची सांगता आम्ही करतो आहे. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो आहे. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्हालासुद्धा अशी माझी भव्य दिव्य सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर विचार नका करू, एकच गोष्ट आहे, चल भावा राईडला. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहिलाच पाहिजे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑलराऊंडर नितीन पास्टे आणि ऑल CC रायडर्स क्लब महाराष्ट्र इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर चला, बाय बाय.